दरवर्षी श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याच्या निरोगी आरोग्यासाठी आणि त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करत असते. आणि भाऊ याच दिवशी आयुष्यभर बहिणीची रक्षा करण्याचं वचन देतो. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रक्षाबंधनला भद्राची सावली असणार आहे. त्याबरोबर राहू काळसुद्धा आहे. त्यामुळे कोणत्या वेळेत राखी बांधली पाहिजे आणि राखी बांधण्याची योग्य वेळ काय ते आपण पाहणार आहे. तर 19 ऑगस्ट 2024 सोमवारच्या दिवशी यंदाचं रक्षाबंधन आलेलं आहे. तर श्रावण पौर्णिमेची सुरुवात ही रविवारी 18 ऑगस्टला रात्री 3 पासून होईल आणि सोमवारी रात्री 11:55 आहे. तर भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची मुलगी आहे. तसेच शनिदेवाची बहीण देखील आहे. भद्रा काळात राखी बांधली जात नाही, कारण लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात राखी बांधली होती आणि तेव्हा त्याचं सर्व काही संपलं. या श्रद्धेनुसार भद्रा काळात राखी बांधली जात नाही. तसेच भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे आणि ती पण शनिदेवाप्रमाणे स्वभावाने उग्र आहे. म्हणून भद्राला ब्रह्मदेवाने सुद्धा शाप दिलेला होता की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्या कार्यात यश मिळणार नाही. म्हणून भद्रा काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. शिवाय भद्राशिवाय राहू काळात सुद्धा कोणतेही कार्य करणे वर्ज्य मानले जाते. म्हणून या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. भद्राची सुरुवात ही पौर्णिमा तिथीसह होते. त्यामुळे पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 1:34 भद्रा काळ असणार आहे. त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला चुकून ही राखी बांधायची नाही. त्यामुळे रात्री जरी पौर्णिमा पहाटे 3ला चालू झाली तर 1:34 भद्रा काळ आहे, जो की पौर्णिमा चालू ज्यावेळी होती त्यापासून भद्रा काळाची सुरुवात होत आहे. त्यामुळे या वेळेत आपल्याला राखी बांधायची नाही. तसं बघायला गेलं तर राहू काळ हे 19 ऑगस्ट दुपारी आपल्याला 12:30 पासून चालू होतो आणि 2 वाजेपर्यंत राहू काळ आहे. त्यामुळे राखी बांधण्याचा आपल्याला शुभ मुहूर्त आहे तो 2 नंतर आहे. कारण भद्रा काळ आणि राहू काळ आहे तो 2 वाजेपर्यंत हे सगळं संपून जातं आणि त्यानंतर आपल्याला राखी बांधायला दुपारी 2 नंतर तुम्ही रात्री 12पर्यंत कधीही या वेळात राखी बांधू शकता. तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त किंवा शुभ वेळ आहे ते दुपारी 2 नंतर चालू होते. नंतर रात्री तुम्हाला जमेल तिथपर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत पौर्णिमा आहे 11:55 तर त्या काळात तुम्ही राखी बांधून हा रक्षाबंधनचा सण साजरा करू शकता.